नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तहवूर राणा जो काही मास्टर माइंड होता 26/11चा, त्याला भारतात आणला गेला आहे. त्याला भारतात आणून नरेंद्र मोदींनी जे काही शौर्य, जे काही अत्यंत महत्त्वाची गोष्ट दाखवली, जो काही देशप्रेम जे काही त्यांनी दाखवलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. ते अनेक जण सांगतात ना की काय नरेंद्र मोदी म्हणजे काय, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जावरती कोण विचारतं, ते काय डोनाल्ड ट्रम्पने भारतावर पण टॅरिफ लावला आणि काय काय केलं. ज्याला काहीच राजकारणातलं समजत नाही तोच या वल्गना करू शकतो, पण ज्याला राजकारण समजतंय तो या गोष्टी कधी बोलणारच नाही. येऊया 26/11चा जो आपल्या मुंबईवरती हल्ला झाला, तो अत्यंत भीषण आणि भयंकर गोष्ट घडली. रातोरात सगळ्या गोष्टी बदलल्या. देश आणि संपूर्ण जग हादरून गेलं या सगळ्या हल्ल्यानं. तो हल्ला इतका भयंकर आणि इतका प्लॅनिंग करून केला होता. मी काही गोष्टी तुम्हाला सांगतोय, ते जरा विचारपूर्वक ऐका, की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. हा जो तहवूर राणा आहे, हा तहवूर राणा त्या कुठं कॅनडामध्ये किंवा कुठे असायचा आणि तिथून त्या सगळ्या गोष्टी चालवायचा, तो माणसं पुरवायचा. आता तुम्ही चित्रपट वगैरे पाहत असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींची आयडिया आली असेल. त्या हॉलिवूडचे वगैरे काही चित्रपट पहा, अत्यंत उत्तम चित्रपट बनवले जातात या सगळ्या गोष्टींवरती. आणि तो या सगळ्या गोष्टी पुरवायचा. आणि मग त्या सगळ्या ती माणसं सगळी आली. इथं पहिलं त्यांनी ऑफिस टाकलं आपल्या मुंबईमध्ये. इथल्या सगळ्या त्या रेकी केली सगळ्या ठिकाणांची, कुठं कुठं काय काय करायचं सगळे फोटोज घेतले, सगळा अभ्यास केला. त्याच्यानंतर तो कसाबाने ती सगळी लोकं आली. त्यांनी मग तुम्हाला माहिती आहे कसं हल्ले केले आणि काय काय केलं. पण हे सगळं करत असताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना समोर येते आणि आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे ही जी सगळी लोकं होती, ही सगळी लोकं हातामध्ये एक, हा जो मी धागा बांधला आहे तशा पद्धतीचा एक धागा बांधून आली होती, जेणेकरून ही वाटावीत की ही हिंदू आहेत, जेणेकरून वाटावेत की हे इथल्याच कुठल्या तरी एका संघटनेनं केलेलं काम आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे RSS. त्याच समकालीन त्याच वेळेला अगदी बरोबर हा हल्ला झाल्यानंतर लगेचच RSSच्या या सगळ्या घटनेवरती एक पुस्तक काढण्यात आलं, ज्याला RSSला जबाबदार धरण्यात आलं आणि हे काँग्रेसनं प्रदर्शित केलं आणि सांगून दिलं की RSSनं हा हल्ला केला, RSSनं या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर तुकाराम ओंबळे त्या ठिकाणी मारले गेले. हेमंत करकरे असतील, साळसकर असतील, ही सगळी लोकं गेल्यानंतर कुठे ना कुठेतरी याला कलाटणी मिळाली की हे आतंकवादी आहेत. त्याच्यामुळे आपली सगळी लोकं मेली. जर इथं काही झालं नसतं तर निश्चित त्यावेळेला राजकारण असं काही पेटलं असतं की हे सगळं RSSनंच केलं. नंतर मग आपले NSG कमांडोज वगैरे या सगळ्या लोकांनी त्यांना मारलं. तो कसाब पकडला आणि मग त्या कसाबला किती दिवस बिर्याणी खायला घातली आणि काय काय केलं ते तुम्हाला आम्हाला काय सांगायची वेगळी गरज नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहितीच आहेत. पण हा तहवूर राणा तिथून भारतात आज यायला नरेंद्र मोदींनी जी काही फिल्डिंग लावली किंवा ज्या काही सगळ्या गोष्टी केल्या त्या खरोखर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. की आंतरराष्ट्रीय दर्जावरती भारताची ताकद काय, झालेली आमची कोणतीही घटना, आमची कुठलीही जखम आम्ही आजही विसरणार नाही आहोत, याचा सूक्ष्म अभ्यास करणारे आणि ते मनामध्ये ठेवून आपली देशभक्ती जागवणारे ही सगळी लोकं ही आमच्या देशासाठी महत्त्वाची आहेत. ना की पुस्तक काढून RSS सारख्या एका चांगल्या संघटनेचं नाव बरबाद करणारी काँग्रेसी लोकं ही आपल्या कामाची नाही आहेत. ही कामाची नाहीत ज्यांनी 170-72 लोकं आपली मारली इथली. बाकीचे बाहेर अमेरिका, इस्रायलची पण काही लोकं होती, आतंकवाद्यांनी जी मारली त्यांची पाठराखण करणारे ही नको आहेत आपल्याला. हे काँग्रेसवाले ज्यांनी बिर्याणी खाया घातली त्या कसाबला, पोसत होते, काय काय करत होते तुम्हाला माहिती नाही आहे. अगदी त्याला सोडून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या. पण राजकीय दबाव, आंतरराष्ट्रीय दबावामुळं त्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. आणि 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर मग हा देश त्यांच्या हातातून बाहेर निघाला. मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय, तो तहवूर राणा आलाय काय, त्याला मारतील आता पुढं काय करतील, किंवा त्याच्या तहवूर राणा इथं आल्यामुळं पाकिस्तानचे चांगले दमछाक करून ठेवणारे ती सगळी लोकं. कारण पाकिस्तानचे अनेक क्लू आणि अनेक सगळ्या गोष्टी भारताच्या हाती लागतील. आंतरराष्ट्रीय दर्जावरती पाकिस्तान तोंडावर पडेल. कदाचित येत्या काळामध्ये पाकिस्तानला पूर्णपणे त्यांचं राजकारणातलं हलवून टाकतील. एवढी महत्त्वाची आणि मोठी घटना आहे ही तहवूर राणा इथं आणणं. ज्या तहवूर राणाला सोडण्यासाठी अंतर्गत सगळ्या गोष्टी चालल्या होत्या की त्याला सोडून द्यायचा, त्याला तिथून बाहेर काढायचा त्या जेलमधून. पण नरेंद्र मोदींनी इतक्या वर्षामध्ये ते कधीच करू दिलं नाही. 10-11 वर्ष झाली आणि शेवटी आज त्याला भारतात आणला. मी तुम्हाला का सांगतोय, ही काँग्रेसी विचारांची लोकं किती घातक आहेत या देशाला. यांना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आलं, यांच्या खालची जमीन सरकली. हे सतत देशविरोधी प्रत्येक भूमिका यांच्या देशविरोधी.
यांना काहीही पडलेलं नाही. 70-60 वर्ष यांनी सत्ता केली. 60 वर्षामध्ये काय देशाचे पलटायला पाहिजे होता, काय देशाचे सगळं चित्रमोहरा बदलायला पाहिजे होता, चेहरामोहरा आजही आम्ही बदललेला पाहत नाही आहे. तो आज आम्हाला बदललेला पाहायला मिळतोय जेव्हा नरेंद्र मोदी आणि हे सरकार 10-11 वर्ष स्वतःची सत्ता गाजवतात येतं. तेव्हा आम्हाला पाहायला मिळतोय काहीतरी नवीन देश. तेव्हा आम्हाला रस्ते, आमच्या सगळ्या गोष्टी, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर, आमची डेव्हलपमेंट कुठंतरी आम्हाला दिसते. आमची देशभक्ती, आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचा वारसा, आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते जे आम्हाला कधी पाहायला मिळाली नाही. 26/11 सारखे हल्ले असोत, संसदेवरचा हल्ला असो, ही सगळी आलेली लोक, ही सगळी यांना फक्त पोसायचं काम यांच्या काळामध्ये झालं. बघा ना, धागा काय बांधतायत हातात, RSSला काय हे करतायत, पुस्तकं काय काढतायत, म्हणजे केवढी ही प्लॅनिंग. मला तर वाटतं हे होत असताना बहुतेक तिकडं पाकिस्तानाचं आणि इकडं काय फोन बिन चालू होते का यांचे काय माहिती, ते पण शोधून काढलं पाहिजे. कारण आमचे जे काही शहीद झाले, आमचे हुतात्मा जे काही गेले, आज त्यांना जावं लागलं, आज ते गेले, तेव्हा आमच्या लोकांना कळलं की नाही, हा आतंकवादी हल्ला आहे. नाही तर या बाकीच्यांनी ते बरोबर पुस्तकं काढून आणि सगळ्या गोष्टी करून त्या RSSवर ठोकलं होतं सगळं. इतकी भयंकर गोष्ट आमच्या देशामध्ये, एखाद्या संघटनेचा, एखाद्या चांगल्या संघटनेचा एवढा विरोध. आणि मग ह्या PFI वगैरे सारख्या संघटना, ज्या उग्रवादी संघटना या देशामध्ये बॉम्बस्फोट घडवतात काय, या देशामध्ये नको तसल्या गोष्टी करतात काय, आतंकवाद्यांना हात मिळवतात काय, त्या संघटना देशभक्तीच्या संघटना आहेत. आणि RSS सारखी संघटना जिथं कशाचे काही नाही आहे, जी देश धर्मासाठी काम करणाऱ्या संघटना, त्यांना आम्ही अशा आतंकवाद्यांशी जोडतोय. म्हणजे केवढी ही साजिश आणि केवढा हा प्लॅन. त्याच्यामुळं आम्हाला देश असा हवा आहे, आम्हाला देश किंवा आमच्या देशातलं सरकार आम्हाला असं हवं आहे जे देशभक्तीसाठी, स्वाभिमानासाठी काम करेल, ना की वैयक्तिक कुठल्या स्वार्थासाठी. जोपर्यंत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जोपर्यंत हे सगळे सरकारमधली सगळी लोक आहेत आणि जोपर्यंत हे सरकार आहे हिंदुत्ववादी या देशामध्ये, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त आम्हाला एक गरज आहे, यांच्या मागं खंबीरपणे उभे राहण्याची. आज वक्फ बोर्ड म्हणजे यांच्या खिशात पैसा नाही जाणार आहे. आज तुमच्या आमच्या सामान्यांच्या घेतलेल्या, बळकावून घेतलेल्या जमिनी, आपलं अस्तित्व, आपली मंदिरं, आपली गावं आज आपल्याला परत मिळणार आहेत. त्याच्यामुळं असं सरकार आम्हाला हवं आहे. आम्हाला हे सरकार हवं आहे ज्यानं 2026-11चा हल्ला केला आणि जे बाहेर बसले होते त्यांना इथं आणून ठेचणारं आम्हाला सरकार हवं आहे. एवढ्या आंतरराष्ट्रीय उलथापालथींमध्ये देखील आमचा देश खंबीरपणे उभा राहतोय, ते उभा करणारं सरकार आम्हाला हवं आहे. त्याच्यामुळं हा तहूर राणा, एक तहूर राणा या पाकिस्तानचं कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही. आपले जयशंकर असोत, अजित डोवाल असोत, नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत, ही सगळी लोक 24 तास या देशासाठी सेवा करत आहेत. 24 तास फक्त हा देश कसा पुढे जाईल, काय करता येईल हे फक्त सांगतात. पश्चिम बंगालमधली सत्ता, अरे कशाला पाहिजे सत्ता, हे बाहेरनं बांगलादेशी त्या बॉर्डर मार्के आत घुसतायत. तिथं ते पश्चिम बंगालची ही ममता बॅनर्जी, तिथं त्यांना आधार कार्ड, पासपोर्ट सगळे बनवले जातात आणि तिथनं देशामध्ये पसरवत आहेत. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हातामध्ये येईल ना ते पश्चिम बंगाल, साल्यांचा दोर कापला जाईल तिथल्या तिथेच. आतमध्ये आलेल्या आतमध्येच गुदमरून मारण्यात येतील. हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीची दूरदृष्टी ठेवा, राजकीय अभ्यास ठेवा की नक्की काय, कसं आणि कशासाठी करण्यात आलं. आज आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत, मोठे आहोत. आज आपल्या हातात सोशल मीडियाला, तेव्हा नव्हतं काही. आज प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती मिळते, सगळ्या गोष्टीची. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू समजून घ्या. त्याशिवाय कोणतीही गोष्ट पुढे पाठवूही नका आणि स्वतःजवळ ठेवूही नका. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या तहूर राणाच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि काँग्रेस आणि या सगळ्या लोकांच्या घाणेरड्या राजकारणाबद्दल मला आवर्जून कळवा.